गेल्या अनेक वर्षापासून पनवेल एसटी डेपोचे काम प्रलंबित होते. मात्र आज पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन या डेपोची पाहणी केली. हा एसटी डेपो आता लवकरच पूर्ण होणार आहे. लोणावळा रेल्वे स्टेशन जवळ पार्किंगची मोठी समस्या उद्भवत होती. खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी या वाहनतळ विकसित होण्याबाबत मागणी केली होती. याबाबत रेल्वे प्रशासनाने आता सकारात्मक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयात उद्या ध्वजारोहण करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. जनगणना 2027 साठी पनवेल महानगरपालिका सज्ज झालेली आहे. 1 ते 15 मे दरम्यान स्वगणना सुविधा नागरिकांनी ऑनलाईन माहिती भरण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलेले आहे. कळंबोलीमध्ये असलेल्या द्वारका हॉटेल या ठिकाणी एका मातेपुरीने हे हॉटेल जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झालेला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. गोमातेला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी गो सन्मान अभियानाची सुरुवात झालेली आहे. अनेक राज्यातील तहसीलदारांना निवेदन देऊन या गो सन्मान अभियानासाठी निवेदन दिले जात आहे. बदल हवा असेल तर आवाजही तसाच हवा. लढवय्या रोखोक, इथे भीती नाही, फक्त बेधडक सत्य.